एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आता मी आलेले आहे कंपनीमध्ये, जस्ट आत्ताच आले आणि आता ओडीसी मध्ये जाते। पहिला मला चहा घ्यावा लागेल कारण इतक्या शिंका येते ना, खूप सर्दी झालेली आहे। तर आता मी जाते पहिले ओडीसी मध्ये, तुम्हाला माझी ओडीसी पण दाखवते। तर चलो लेट्स गो गाइस। हे आहे आमच्या कंपनीचं एंट्रन्स आणि समोरच आल्यानंतर हे असं काहीतरी वुडनचं बनवलेलं आहे, खूप छान आहे। सकाळी आल्यानंतर तर मग मी पहिले याचाच फोटो काढते किंवा व्हिडिओ काढत बसते कारण मला ते खूप आवडतं। त्यानंतर मग हे आमच्या म्हणजे बॅक साईडला जाण्याचं इथं पाठीमागे 2-3 टॉवर आहे, तिथे ओडीसी आहे, मग तिथे जाण्याचा हा रोड आहे। तर मग मी आता पटकन ओडीसी मध्ये जाते आणि आउटफिट चेक करते। या टॉपची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल। आणि जस्ट अंडर 300 रुपयामध्ये हा टॉप आहे, खूप छान आहे, मला तर खूप आवडला। तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। कॉफी घेते त्यानंतर बोलूया। आज आता कोणती कॉफी घेऊ? आज कडक चाय पण एकदम मस्त असते, पण मला इथं आल्यानंतर म्हटलं चला आता ते खूप असं घशात तिखट होतं आणि जेवायला पण 1-2 वाजता, त्याच्यामुळे मग एवढा वेळ म्हटलं नकोच, आपण मस्त आता कॉफी घेऊया। तर मग मी स्ट्रॉंग कॉफी घेतली म्हणजे थोडं शिंका वगैरे बंद होईल। स्ट्रॉंग कॉफी पण अशी थोडीशी कडसरच असते, पण मग ती ठीक थोडं घशाला पण व्यवस्थित वाटतं। पहिले तर मग मी हॉट वॉटर घेतलं, त्यानंतर म्हटलं आता मस्त कॉफी घेऊया आणि कॉफी घेतली। इथं तर म्हणजे पहिले असे पाऊच ठेवले जात होते शुगरचे, पण आता त्यांनी ते बंद केले, अशी बॉटलमध्ये शुगर ठेवलेली होती। तर म्हटलं चला आज खूप दिवसातून म्हणजे असं बॉटलमध्ये त्यांनी शुगर ठेवली, खूप दिवसातून असं बघितलं। आणि आता आम्ही चाललो होतो कॅन्टीनला जेवायला कारण 12:30-1 वाजलं होतं, सगळ्यांना भूक लागली होती। तर म्हटलं चला आता कॅन्टीनला जाऊया। आणि तुम्हाला आमची ऑफिसची कॅन्टीन बघायची असेल तर पुढे तुम्हाला दाखवेलच, खूप मोठी कॅन्टीन आहे आणि एक नंबर म्हणजे मेन्यू पण एकदम भारी आहे आणि एकदम तुम्हाला जे पाहिजे ते साऊथ परत इंडियन सगळे फूड मिळतात, स्नॅक्स परत फास्ट वगैरे असेल तर ते पण भेटतं। आणि आम्ही आलो होतो 2nd फ्लोअरला, इथं जास्त गर्दी पण नसते, सगळ्यांनी टिफिन आणलेले होते। तर म्हटलं चला 2nd फ्लोअरला जाऊया आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या भाज्या आणलेल्या होते। मीच तर आज मेथी आणि आपली ही वालाच्या शेंगा घेऊन गेलेले होते, मस्त असा टिफिन एन्जॉय केला। आणि हे होतं 2nd फ्लोअरचं कॅफेटेरिया, उद्या तुम्हाला 1st फ्लोअरचं दाखवेलच। मला डेंजर काही समजत नाही, डायरेक्ट असं डोळ्यातून पाणी येते, त्याच्यामुळे आता दुपारचे वाजलेले आहे 2 आणि आता मी जाते घरी परत, कारण गोळ्या घेते आणि झोपून घेते। माझं डायरेक्ट कसं डोळे पण उघडत नाही, ऑफिसमध्ये कंटिन्यू AC चालू आहे, त्याच्यामुळे मला इतकं कसतरी होतंय ना। मी आता पटकन घरी जाते आणि गोळी घेते। सर्दी तर काय बरं होण्याचं नावच घेत नव्हती। मग आल्यानंतर मी थोडंसं 1-2 तास झोपले, त्यानंतर टॅबलेट्स घेतल्या आणि आता म्हटलं गरम काहीतरी खावं। तर चहा पण पिले होते, पण असं खाण्याची काहीतरी इच्छा झाली, मग म्हटलं चला मस्त वडापाव खाऊया। मी तर गेल्यानंतर मस्त मला 2 वडापाव ऑर्डर केले आणि वडापाव खाल्ले, इथं शेजारीच आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला एकदम पटकन जाऊन येऊया। आल्यानंतर मस्त देवपूजा केली, देवपूजा केल्यानंतर जरा ठीक वाटलं आणि टॅबलेट्स घेतल्या आहे, त्यामुळे जरा मला आता ठीक वाटतंय। बघूयात आता काय होतंय काय नाही, जर नाही ठीक वाटलं तर बघू। रोज लॉंग व्हिडिओ आता चॅनलवर 12:30 वाजता अपलोड होणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्स फॉर वॉचिंग, चलो बाय।